लाल भोपळ्याची मस्त झणझणीत चमचमीत आणि मसालेदार ही भाजी माझ्या घरी तर सर्वांचीच फेवरेट आहे. सर्वांनाच खूप आवडते. नेहमीच्या त्याच सुक्या भाजीपेक्षा थोडीशी वेगळी आणि चवीला सुद्धा भन्नाट लागते. तर ही भाजी कशी तयार करायची ते बघूया. लाल भोपळ्याची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटण मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर 2 चमचे तेल घातलं आणि आता या तेलावर सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे. कांदा खूप जास्त डार्क होऊ द्यायचा नाही, काळा करपट होऊ द्यायचा नाही. अगदी मंद आचेवर छान असा हा कांदा इथे भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकाच रंग चेंज झालेला आहे आणि आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे. आता हे सर्व साहित्य अगदी मंद आचेवर छान भाजून घ्यायचं. तर आता हे सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे आणि आता इथे एका प्लेटवर मी हे सर्व साहित्य काढून घेतलं. त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा कीस सुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर सुक्या खोबऱ्याचा कीस मी इथे घेतलेला आहे. साधारण 1 मोठा चमचा भरून सुक्या खोबऱ्याचा कीस आहे. हा सुद्धा अगदी मंद आचेवर छान भाजून घ्यायचा. वाटणाचं सर्व साहित्य जे आहे ते मंद आचेवर भाजून घ्यायचं. खूप जास्त काळं करपट होऊ द्यायचं नाही, म्हणजे मसाल्याची जी चव आहे ती बिघडणार नाही. सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी या सर्व साहित्याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. भाजी तयार करायची आहे त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल इथे गरम झालेलं आहे आणि आता या गरम तेलामध्ये मी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी घातली. त्यानंतर 2 तमालपत्र घातलेले आहे. त्यानंतर अगदी छोटासा असा दालचिनीचा तुकडा मी घातलेला आहे आणि 2 लवंग घातले. त्यानंतर अर्धा छोटा चमचा भरून खसखस घातलेली आहे. खसखस घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते, म्हणून खसखस अजिबात स्किप करू नका. त्यानंतर हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि अगदी मंद आचेवर व्यवस्थित हे वाटण तेलावर परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ. तर इथे मी 1 चमचा रोजचं रेग्युलर तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. असे 2 तिखट मिळून मी इथे घातलेले आहे. 1.5 चमचा साधारण तिखट घातलेला आहे. पाव चमचा हळद घातली आणि 1 ते 1.5 चमचा इथे धणे पावडर घातलेली आहे. आणि आता सर्व मसाले व्यवस्थित या वाटणासोबत आपल्याला परतून घ्यायचे आहे. मंद आचेवर छान असा हा मसाला इथे बनून तयार झालेला आहे. आता यामध्ये लाल भोपळ्याचे हे काप घालते आहे. तर साधारण मी इथे 200 ग्रॅम लाल भोपळ्याचे असे मोठे मोठे पीसेस कट करून घेतलेले आहे. तर ही भाजी तयार करताना लाल भोपळ्याचे थोडेसे मोठे तुकडेच करायचे आहेत, कारण अगदी छोटे छोटे तुकडे केले तर ते खूप जास्त शिजून जातात. त्यामुळे असे थोडेसे मोठे पीसेस कट करा. आणि आता लाल भोपळा व्यवस्थित या मसाल्यासोबत आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा भोपळ्याच्या फोडींवर मसाल्याची कोटिंग तयार होते. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून घेतल्यानंतर मसाल्याला थोडंसं पाणी सुटतं आणि हा जो लाल भोपळा आहे हा अगदी छान मऊ शिजायला मदत होते. आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे. व्यवस्थित भाजी हलवून घेतली. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. तर झाकण ठेवत असताना थोडंसं असं खोलगट ठेवा, म्हणजे आपल्याला यावर पाणी ठेवायचं आहे. तर इथे साधारण अर्धा ग्लास मी या प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं आहे. मंद आचेवर साधारण 2 ते 3 मिनिटं हे असंच मी शिजवून घेतलं आणि थाळीच्या वर जे पाणी होतं ते खाली छान भाजीमध्ये पडत राहिलं आणि भाजी त्यामुळे करपत नाही, लागत नाही. आणि या ज्या लाल भोपळ्याच्या फोडी आहेत यासुद्धा छान शिजायला मदत होते. एक वेळा भाजी व्यवस्थित अशी मी हलवून घेतलेली आहे. अजून लाल भोपळा हवा तसा मऊ शिजलेला नाही. पुन्हा आता हे पाणी ठेवलेलं जे परत आहे ते पुन्हा या कढईवर ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि पुढच्या साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी अशाच प्रकारे ही भाजी शिजवून घ्यायची आहे. लाल भोपळा जर छान ताजा असेल आणि मस्त कोवळा असेल तर शिजवायला खूप जास्त जसा वेळ लागत नाही, अगदी छान लवकर शिजतो. आणि आता व्यवस्थित भाजी अशी मी हलवून घेतली, झाकण काढून घेतलं आणि आता लाल भोपळा कसा शिजलेला आहे ते बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता फोड अगदी छान शिजलेली आहे. जो पिवळा भाग असतो तो लवकर शिजतो, मात्र जो पाठीचा भाग असतो तो शिजायला थोडा वेळ लागतो. आता दुसरी फोडसुद्धा इथे चेक करूया. बघा, फोडी अगदी छान इथे शिजलेले आहे. आणि आता यामध्ये आपण पाणी घालूया. तर जे आपण परातावर पाणी ठेवलेलं होतं ते छान गरम आहे. आता तेच पाणी मी इथे भाजीसाठी वापरते आहे. तर त्यामधलं थोडं पाणी मी इथे घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घेऊया. ही भाजी खूप जास्त पातळही करायची नाही आणि खूप जास्त घट्टही करायची नाही. तर अशी मीडियम घट्ट अशी ही भाजी मी करते आहे. आणि आता यामध्ये 1 छोटा चमचा भरून घरगुती गरम मसाला मी इथे घातलेला आहे. आणि आता जे पाणी होतं
परातावर अजून ते पाणी मी इथे घातलेलं आहे. तर असं हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी ही रस्सेदार भाजी तयार होते. आता भाजीला 3 ते 4 मिनटं मंद आचेवर छान शिजवून घ्यायची आहे. भाजी जसजशी शिजत जाते तसतशी छान अशी घट्ट होते आणि तरीसुद्धा खूप मस्त येते. हे बघा, तरीसुद्धा भाजीला खूप छान सुटलेली आहे. भाजी इथे छान बनवून तयार झालेली आहे. तर मस्त अशी ही झणझणीत मसालेदार चमचमीत लाल भोपळ्याची भाजी बनवून तयार झाली आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता ही भाजी आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे ही भाजी इथे बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही पोळी पराठ्यासोबत, पुरीसोबत, जिरा राईससोबत, प्लेन राईससोबत सर्व करा. मस्त कमाल लागते. माझ्या घरी तर ही भाजी सर्वांचीच फेवरेट आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.